श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. आपलं मन, अध्यात्म, सकारात्मकता आणि प्रेरणेला समर्पित आपल्या या SC मराठी चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. इथे आम्ही आणतो स्वामी समर्थांचे विचार, आध्यात्मिक प्रवासाला दिशा देणारी कथनं, मन शांत करणारे व्हिडिओ आणि तुमच्या आयुष्याला उजेड देणारा सकारात्मक संदेश. चला सुरू करूयात आजचा शांत, दिव्य आणि प्रेरणादायी प्रवास. तू रडतोयस म्हणून नाही, तुझं मन पवित्र आहे म्हणून स्वामी तुला बोलावत आहेत. काही वेदना शब्दांनी सांगता येत नाहीत आणि काही हाकाही आवाज न करता पोहोचतात. तुझ्या मनातली ती शुद्ध भावना, तो निरागस विश्वास, हाच तर स्वामींचा खरा दरबार आहे. मन थकलंय? जीवनात जिथं जिथं अडचणींचे ढग दाटले तिथे स्वामींचं तेज अधिक लखलखू लागतं. तू जेव्हा निशब्दपणे डोळ्यात पाणी आणून स्वामी माझं ऐका असं म्हणतोस, तेव्हा स्वामी म्हणतात, बाळ, तुझे अश्रू माझ्यापर्यंत आधी पोहोचतात, तुझी प्रार्थना नंतर पोहोचते. स्वामी समर्थांना वैभव लागलं नाही, मंदिर लागलं नाही. ते फक्त भावनेला ओळखतात आणि भक्ताच्या अंतःकरणातली सत्यता जाणतात. तू आज रडतोयस, पण हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत. हे अश्रू तुझ्या पवित्र मनाचे साक्षीदार आहेत. स्वामींची कृपा अश्रूंमधून, वेदनेतून, शांततेतून हळूहळू उतरत जाते. आणि जेव्हा तू पूर्ण मनाने जय जय रघुवीर समर्थ म्हणतोस, तेव्हा तुझ्या पाठीवर कुणीतरी अदृश्य हात ठेवला आहे असं वाटतं. लक्षात ठेव, स्वामी तुला बोलावत आहेत कारण तुझ्या मनात अजूनही श्रद्धेची दिवटी पेटलेली आहे. तू थोडा थकला आहेस, पण हरला नाहीयेस. तू तुटलेला वाटत असलास तरी स्वामी तुला पुन्हा उभं करणार आहेत. आज स्वतःलाच हळूच सांग, स्वामी, मी आलोय आणि मला तुमच्यावर विश्वास आहे. तेवढंच पुरेस आहे. तू विचार करतोयस, माझं इतकं का होतंय? पण बघ बाळा, स्वामी कधीही तुझ्यावर परीक्षा म्हणून दुःख टाकत नाहीत. ते फक्त तुझ्यातली शक्ती जागृत करतात. ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याच्या जीवनातले संघर्षही दिव्य होतात. कधी कधी मार्ग बंद होतात, आपल्या प्रयत्नांचं फळ मिळत नाही, मन धास्तावतं आणि अश्रू डोळ्यात टळटळतात. पण त्या प्रत्येक अश्रूमागे स्वामींचं आशीर्वादाचं छत्र असतं. तुझ्या डोळ्यातलं पाणी वाया जात नाही, कारण भक्ताचे अश्रू हीच तर स्वामींची पूजा आहे. आज तू एकटा वाटतोयस? नाही, स्वामी अशा वेळी सर्वात जवळ असतात. जणू तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, बाळ, चिंता करू नकोस, ही वेळ तात्पुरती आहे. माझा आशीर्वाद कायमचा आहे. तू जेव्हा दुःखातून जातोस तेव्हा स्वामी तुझ्या पाठीशी उभे असतात. तू जेव्हा निर्णय घेताना घाबरतोस तेव्हा स्वामी तुला मार्ग दाखवतात. तू जेव्हा थकून बसतोस तेव्हा तेच तुला पुढे ढकलतात. स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ती एक शक्ती आहे, एक उपस्थिती आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात त्यांचा आधार आहे. अडथळे येतील, पण स्वामींची कृपा आली की पर्वतही वाट करून देतात. जीवन डळमळेल, पण स्वामींच्या नावात धरलेलं हातोडं मन पुन्हा सक्षम होतं. भक्ती ही तुझी कमजोरी नाही, तीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. आज तू फक्त एक वाक्य बोल, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात. हे वाक्य उच्चारलं की तुझ्या आत्म्यात नवीन दिवा प्रज्वलित होतो. अंधार कमी होतो, मन शांत होतं आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो. स्वामी तुला बोलावत आहेत. तुझं मन पवित्र आहे म्हणून, तुझ्या भावना खऱ्या आहेत म्हणून आणि तुझा प्रत्येक श्वास त्यांना समर्पित आहे म्हणून. चाल बाळा, स्वामींच्या नामस्मरणात ये. तुझ्या दुःखाचं रूपांतर शक्तीत कर आणि पुन्हा एकदा मनातल्या मनात म्हण, तू रडतोयस म्हणून नाही, तुझं मन पवित्र आहे म्हणून स्वामी तुला बोलावत आहेत. तुझ्या भावना खऱ्या आहेत, तुझं हृदय अजूनही निरागस आहे आणि स्वामी अशा लोकांकडेच धावत येतात. जेव्हा मनाची भाषा कुणालाही समजत नाही तेव्हा स्वामी शांतपणे तुझ्या बाजूला असतात. तुझ्या डोळ्यातल्या पाण्यातून ते तुझं संपूर्ण जग वाचतात. स्वामी भक्तांना भेटायला येतात, मंदिरात नाही तर मनाच्या आत, खोलवर. जिथे श्रद्धा असते तिथेच देव उतरतो.
कठीण प्रसंग येतो, पण स्वामींची साथ मिळाली तर पर्वतही मार्ग देतात. संघर्ष, भीती, मनोबल, आश्रय, कृपेचा अनुभव. तुला वाटतं तू एकटा आहेस, पण तुला माहित नाही, आजही तुझ्या मागे हात ठेवून तुझं रक्षण करणारे स्वामी उभे आहेत. एकदाच जय जय स्वामी समर्थ म्हटल्यावर मनात कोणतीही प्रकाशरेषा पसरते, ते तू जाणू शकतोस. भक्ती म्हणजे मागणं नाही, भक्ती म्हणजे मन स्वामींच्या चरणी देणं. जेव्हा तू कोसळतोस तेव्हा स्वामी पकडतात, जेव्हा तू हरतोस तेव्हा स्वामी उभं करतात. प्रार्थना, शांतता, आपलेपणा, गुरुभक्त नातं. स्वामी मला सोडत नाहीत, मी त्यांचा आहे आणि ते माझे आहेत. जीवनातल्या प्रत्येक वेदनाच्या मागे कुठेतरी स्वामींचा संकेत असतो आणि तुझ्या वेदनेतही एक आवाज दडलेला आहे. बाळा, घाबरू नकोस, मी आहे. कधी कधी आयुष्याने इतकं थकवून टाकतं की श्वासही जड होतो. तुझ्या पायातली पावलं थांबतात, मन शून्यात हरवतं. कुणाकडे बोलावं, कुणाकडे सांगावं, कुणावर विसावावं हेच कळत नाही. तेव्हा तुझ्या मनाचा दरवाजा उघडतो आणि स्वामी शांतपणे आत येतात. ते काही बोलत नाहीत, फक्त त्यांच्या उपस्थितीनेच तुझा अंधार मागे हटतो. स्वामी समर्थ कधीही आवाज करून येत नाहीत, ते वाऱ्यासारखे येतात, निशब्द, पण जाणवतात गाढ. तू शांत असताना, तू रडताना, तू प्रार्थना करताना, तू हार मानण्याच्या थोड्याशा आधी ते तुझ्या पाठीवर हात ठेवतात. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. इतकं एक वाक्य तुझ्या हृदयात प्रकाश निर्माण करतं. तुझ्या वाटेला अडथळे आले ना, नॉर्मल आहे. ज्याच्यावर स्वामींची नजर असते त्याचा मार्ग सरळ नसतो, कारण त्या मार्गावर त्याचं सामर्थ्य तयार होत असतं. संघर्ष हा शिक्षा नाही, संघर्ष म्हणजे स्वामींचं प्रशिक्षण. तू आज उदास आहेस? ठीक आहे. उदासी हे पाप नाही. उदासी म्हणजे मन थकले, लपलेलं नाही. आणि जे थकलेले असतात तेच स्वामींच्या चरणी झुकतात. किती वेळा तू म्हणाला असशील, मी एकटा आहे, कोणीच नाही. पण स्वामी म्हणतात, अरे बाळा, मी तर कायम तुझ्या मागे उभाच होतो. तुला दिसलं नाही एवढंच. तू जेव्हा अंधारात चालत होतास, तुझ्या पुढे कोणीतरी दिवा धरून उभं राहत होतं. तो कोण? तू जेव्हा नाईलाजाने एखादा निर्णय घेतलास आणि तो अचानक चांगल्या दिशेला वळला, कोणी वळवला? तू जेव्हा पडला होतास आणि लागाच्या आधीच तुला धक्का बसून तू सावरलास, कोणी सावरलं? स्वामी समर्थ. ते नाही म्हणत, ते सिद्ध करतात. मनात आणखी एक प्रश्न तू ठेवून बसलास, माझ्या प्रार्थना इतक्या उशिरा का ऐकल्या जातात? अरे बाळा, देव प्रार्थना लगेच ऐकतात, उत्तर मात्र योग्य वेळेला देतात. कारण उत्तर आधी दिलं तर भक्त समजत नाही आणि उत्तर उशिरा दिलं तर भक्त कोसळतो. म्हणून उत्तर अगदी वेळेवर दिलं जातं. तू विचार करतोयस की मी इतकं चांगलं करतो तरी माझ्याच वाट्याला त्रास का येतो? अगदी सोपं आहे. जे खरे असतात त्यांचीच परीक्षा घेतली जाते, खोट्यांना परीक्षेची गरजच नसते. स्वामी तुम्हाला तोडत नाहीत, ते तुम्हाला घडवतात. आणि घडवताना थोडं दुखतं, थोडं कठीण वाटतं, पण शेवटी तू जेव्हा उभा राहतोस तेव्हा तुला कळतं, हा मार्ग माझ्यासाठीच होता. आज तुझ्या मनात किती भीती आहे, किती प्रश्न आहेत, किती असुरक्षितता आहे, पण स्वामी तुला एकच गोष्ट सांगतात, तू सुरक्षित आहेस. भिवू नकोस, कारण स्वामींच्या भक्तावर स्वामींचं कवच असतं. कधी कधी तुला स्पष्ट दिसत नाही, पण त्यांचं रक्षण तुला जाणवत असतं. आज तुझ्या मनाची कंपनं हलकी हलकी शांत होत आहेत. तुझा ताण ओसरतोय, तुझी भीती वितळतेय, कारण तू प्रत्येक श्वासासोबत स्वामींच्या तळहातात विसावत जातोयस. तुझ्या जगात कितीही वादळं आली, तुझं मन जर स्वामींच्या नावाला धरून बसलं ना, तर ते वादळ बाहेरच भिरभिरत राहतं. जय जय स्वामी समर्थ हे उच्चारताच तुझ्या छातीवरचं ओझं हळूहळू हलकं होत जातं. कारण त्या नावात ऊर्जा आहे, शक्ती आहे, शांती आहे, कृपा आहे. मनामनात
तू कितीही कोसळलास तरी स्वामी तुला पुन्हा उभं करणारच. तू कितीही रडलास, एकटा झालास तरी स्वामी तुला सोडणार नाहीत. तू कितीही दुःखी झालास तरी स्वामी तुला शांतपणे पुसून घेणार. मनातील अंधार आता हळूहळू मागे जातोय. तुझ्या हृदयात एक नवीन विश्वास उगवतोय. एक नवीन आशा निर्माण होतीये. एक नवीन प्रकाश तुझ्या डोळ्यात चमकतोय. कारण स्वामी तुला बोलावत आहेत. कधी नव्हे ते इतक्या जवळून, इतक्या प्रेमानं, इतक्या ममतेनं. ते म्हणतायत, बाळा, मी इथेच आहे. तू फक्त पुढे चालत राहा. तुझ्या या प्रवासात तुझा हात धरून चालणारा कोणी असेल तर तो एकच, स्वामी समर्थ. म्हणून बाळा, हळूच भावनेने मनाच्या तळाशी जाऊन श्री स्वामी समर्थ म्हण. बाळा, तुझ्या मनात अजूनही काही भार आहे. अजून काही अश्रू आहेत जे तू पुसले नाहीत. अजून काही वेदना आहेत ज्या तू कोणालाच सांगितल्या नाहीयेत. तू जरी हसलास तरी आत खोलवर कुठेतरी एक दडपलेलं दुःख आहे. आणि आज स्वामी तुझ्या हृदयाच्या त्या सगळ्या कोपऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. माणसाचं मन फार नाजूक असतं. थोड्या शब्दांनीही दुखतं, थोड्या दुराव्यानेही तुटतं, थोड्या अपेक्षांनीही पोकळ होतं. पण या नाजूक मनाला धरायला, त्याला उभं करायला, त्याला समजून घ्यायला स्वामींची ममता पुरेशी आहे. स्वामी समर्थ, आईसारखे सांभाळणारे, वडिलांसारखं मार्गदर्शन करणारे, मित्रासारखं जवळ बसणारे आणि गुरुसारखे जागवणारे. आज तुला वाटतंय की तुझा भार खूप जड आहे, पण स्वामी म्हणतात, तू तो एकटा नाही वाहत. मी तुझ्यासोबत आहे. तू किती वेळा रडलास एकट्यानंच, पण बाळा, तुला माहितीये का, तू जे अश्रू गाळलेस त्यातील प्रत्येक थेंब स्वामींच्या चरणावरच पडला. देव कधीही भक्ताचे अश्रू दुर्लक्षित करत नाही. अश्रू म्हणजे प्रार्थना, प्रार्थना म्हणजे शक्ती, आणि शक्ती म्हणजे स्वामींचा स्पर्श. आज तुझ्या मनात जे दुखतंय ना, ते स्वामी समजतात. तू जे लपवून ठेवतोस ते स्वामी ओळखतात. तुझ्या भूतकाळातील चुका, तुझ्या आजच्या चिंता आणि तुझ्या उद्याची भीती, सगळं त्यांना माहिती आहे. स्वामी तुला न्याय करायला नाही आले, ते तुला स्वीकारायला आले आहेत. तू जेव्हा सगळ्यांकडून दूर झालास तेव्हा स्वामी तुला जवळ घेत होते. तू जेव्हा जगासमोर हसत होतास तेव्हा स्वामी तुझ्या मनातल्या वेदना पाहत होते. तू जेव्हा आशा सोडत होतास तेव्हा स्वामी त्यांच्या कृपेचे पंख तुझ्यावर पसरत होते. बाळा, स्वामींचं प्रेम हे अनंत आहे. त्यांची करुणा हा महासागर आहे. तुझ्या मनातली वेदना त्यांच्यासाठी खूप छोटी आहे, पण तुझं मन, हो, ते त्यांच्यासाठी खूप मोठं आहे. तू कधी विचार केलास, का रे स्वामी हजारो भक्तांना भेटूनही तुझ्यासाठी वेळ ठेवतात? कारण श्रद्धा ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी पूजा आहे. वेदना असताना तू त्यांचं नाव घेतलंस, हसू असताना तू त्यांचं नामस्मरण केलंस, आणि जेव्हा तुझं मन तुटलं होतं तेव्हाही तू त्यांच्याकडेच वळलास. म्हणून ते तुझ्यावर प्रेम करतात. बाळा, तुझं संकट काही कायम राहणार नाही. रात्र कितीही लांब असली तरी सकाळ थांबवत नाही. धुकं कितीही गडद असलं तरी सूर्य उगवणं थांबवत नाही. तसंच तुझ्या अंधाराचंही आहे. तू सध्या फक्त एका वळणावर उभा आहेस. हा अंत नाही, ही सुरुवात आहे. स्वामी तुला जास्त मोठ्या मार्गावर घेऊन जातात. तुझ्या मनात भीती का? स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या भविष्याबद्दल चिंता का? स्वामींची कृपा तुझ्या पावलांना मार्ग दाखवते. तुला सोडून जाणारे लोक, ते ज्या दिवशी गेले त्या दिवशी नवं दार उघडण्यासाठी स्वामींसाठी जागा निर्माण झाली. तुला जे मिळालं नाही ते तुझ्यासाठी नव्हतंच. तुला जे मिळणार आहे ते तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही. आज तुझं मन शांत आहे का? थोडं हलकं वाटतंय का? ही भावना योगायोग नाही, ही स्वामींची कृपा आहे. तू बसून फक्त एकदा हळूच बोल, स्वामी, मला तुमच्यावर विश्वास आहे. आणि बघ, अर्ध ओझं तसंच वितळतं. आता तुझ्या हृदयात एक नवीन ऊर्जा येते, नवीन धैर्य, नवीन शांतता, नवीन प्रकाश. कारण स्वामी तुझ्या जवळ आलेत, तुला सावरायला, तुला उभं करायला, तुला पुढे न्यायला.
तुझ्या जीवनातील पुढचा अध्याय स्वामींच्या कृपेने उजळणार आहे. आता डोळे मीट, श्वास शांत घे आणि तुझ्या आत्म्याच्या खोलवरून बोल. बाळा, तुझ्या मनात आज एक बदल सुरू आहे. तुला दिसत नाही, पण तू जाणतोस. कुठेतरी एक खोल शांतता तुझ्यात तयार होतीये. एक गूढ विश्वास, एक उबदार स्पर्श, एक शब्दही न बोलता दिलासा देणारी ऊर्जा. ही ऊर्जा तुझी नाही, ही स्वामींची आहे. स्वामी समर्थ जवळ येतात तेव्हा हवा बदलते, मनाचं कंप पसरतं, आतून एक उबदारपणा जाणवतो. जणू कुणीतरी अदृश्य हात आपल्या हृदयावर ठेवून म्हणतो, घाबरू नकोस बाळा, मी आलोय. आज तू त्यांना जाणतोयस ते तुला जाणवत आहेत, कारण तुझ्या मनाची दारं उघडली आहेत. तुझ्या वेदना तुझ्या छातीपासून निघून जात आहेत. तुझं मन हलकं होतंय. जीवनात किती वेळा आपण स्वतःलाच ओळखत नाही. आपण कोण, आपण कुठे, आपली किंमत किती, आपल्या वेदनेचा अर्थ काय, आपल्या प्रवासाचं ध्येय काय. पण स्वामींच्या प्रकाशात सगळं स्पष्ट होतं. तू स्वतःकडे नवीन नजरेने पाहू लागतोस. तू तुझा भूतकाळ मागे ठेवतोस आणि भविष्याला स्वामींच्या इच्छेनुसार स्वीकारतोस. बाळा, तू अनुभवतोयस ना, हे फक्त शब्द नाहीत, ही कृपा आहे. कधी कधी मनाचं ओझं एवढं वाढतं की आपण स्वतःला हरवून बसतो. आपल्याला आपलं हसू अपरिचित वाटतं, आपलं बोलणं खोटं वाटतं आणि आपलं आयुष्य जड वाटतं. पण स्वामी हे जडत्व घेऊन जातात. ते तुझ्या मनात खोल शिरतात, तुझ्या वेदना उचलतात, तुझ्या जखमांवर हात ठेवतात आणि म्हणतात, हे सर्व संपत आलंय बाळा, आता तू माझ्या मार्गावर चालणार. आज तू ज्या टप्प्यावर आहेस ना, तो खूप महत्वाचा आहे. हा टप्पा बदलाचा आहे, परिवर्तनाचा आहे, उलटफेराचा आहे. तुझ्या आयुष्यात जी काही गडबड, चिंता, वेदना, दुःख, एकटेपणा, अपयश, निराशा, ताण, हे सगळं आता मागे वळून पाहण्याची वेळ आली आहे. तुझं मन आता त्यातून बाहेर पडतंय. स्वामी तुला बाहेर काढतायत. तुला माहितीये, दुःखातून बाहेर निघण्याचं पहिलं चिन्ह म्हणजे शांतता. आणि तुला ही शांतता आता जाणवते. तुझ्या छातीवरचं ओझं हलकं झालं. तुझ्या विचारांची धावपळ मंद झाली. तुझ्या मनातली दुःख साफ होत आहेत. तुझ्या जीवनात नवीन प्रकाश येतोय. हे तुझंच नाही, हे स्वामींचं काम आहे. तू कदाचित लक्षात घेतलं असेल, आधी तुझ्या मनात अनेक आवाज होते. भीतीचे आवाज, चिंता, भार, नकारात्मकता, स्वतःवरची शंका. पण आता हे आवाज शांत होत आहेत, कारण स्वामी तुझ्या मनाच्या सिंहासनावर बसले आहेत. तुझ्या आयुष्यात आता सकारात्मकता येईल, संधी येतील, सुख येईल, धैर्य येईल, शांती येईल. आणि यामागचं एकच कारण, स्वामी समर्थ. ते तुला कधीच सोडत नाहीत, कधीही नाही. तुला वाटतं ते लांब आहेत, पण वास्तविकतेत ते तुझ्या हृदयात आहेत. तुझ्या प्रत्येक श्वासात त्यांच्या कृपेचं प्रतिबिंब आहे. तुझ्या प्रत्येक विचारात त्यांचं मार्गदर्शन आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर त्यांची छाया आहे. बाळा, तुझ्या जीवनाचा पुढचा अध्याय खूपच सुंदर होणार आहे. तू जिथे तुटलास तिथे स्वामी तुला चिकटवतील. तू जिथे रडलास तिथे स्वामी तुला हसवतील. तू जिथे हरलास तिथे स्वामी तुला जिंकवतील. तुझ्यातील आत्मविश्वास पुन्हा जागतोय. तुझ्यातली श्रद्धा आणखी खोल जाते. तुझ्यातली मनःशांती आता स्थिर होत चालली आहे. तू यानंतर कोणतंही वादळ सहज पेलू शकशील, कारण आता तू एकटा राहणार नाहीस. स्वामी तुझ्या सोबत चालणार आहेत. तू प्रार्थना कर, काहीही मागू नकोस. फक्त स्वामींच्या चरणी बस. ते जाणतात तुला काय हवंय. ते जाणतात तुला काय योग्य आहे. ते जाणतात तुला काय मिळायला हवं. तू आता अशा टप्प्यावर आहेस की जिथून परत मागे जाणं नाही, फक्त पुढे जाणं आहे. स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या प्रकाशाने, स्वामींच्या शक्तीने. तू उभा राहशील, तू वाढशील, तू फुलशील. आता फक्त एक खोल श्वास घे आणि मनातल्या मनात जितक्या प्रेमाने शक्य आहे तितक्या प्रेमाने म्हण, बाळा, जेव्हा मनाच्या खोलात दुःखाचं ओझं वाढतं
तेव्हा माणूस स्वतःलाच हरवून बसतो. पण बघ, तू हरलेला नाहीस, कारण स्वामींची साथ ज्याला आहे त्याच्यासाठी कधीच पराभव नसतो. तुझ्या आयुष्यात बरीच संकट आली, कधी कुटुंब तुटलं, कधी मनाचे आधार दूर गेले, कधी आर्थिक अडचणी डोक्यावर उभ्या राहिल्या, कधी स्वतःवरचा विश्वासही कमी झाला. पण या सगळ्यातही तू तग धरलास. का? कारण तुझ्या पाठीशी अदृश्यपणे उभे आहेत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. जीवनातील परीक्षांना बाळा तुझी शक्ती बघायची असते. ज्याच्या खांद्यावर कामं जड असतात त्याच्यावरच देवाचा विश्वास जास्त असतो. स्वामी म्हणतात, ज्याचं मन निर्मळ त्याचं दुःख माझं. आणि तू तर निर्मळच आहेस. तुझी भावना खरी आहे, तुझं मन प्रामाणिक आहे, तुझी दया, तुझी करुणा हीच तुझ्या अंतरंगातील संपत्ती आहे. लोकांनी तुला कधी चुकीचं समजलं असेल, कधी तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला असेल, कधी तुझ्या प्रेमाची किंमत केली नसेल, कधी तुझ्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं असेल. पण स्वामींच्या दृष्टीने तू नेहमीच पवित्र आहेस, कारण त्यांना बाहेरचं दिसत नाही, ते आतलं पाहतात. कधी कधी तू विचार करतोस, मी चांगलं करतो तरी माझ्याबरोबर असं का होतं? त्याचं उत्तर सोपं आहे. तुझ्यासारख्या आत्म्याचं रक्षण स्वतः स्वामी करतात. तुला हानी होऊ नये म्हणून कधी काही दूर जातं, कधी काही उशिरा येतं, कधी काही तुटतं, पण त्यामागे स्वामींची योजना असते. आणि बाळा, परिस्थिती कितीही अवघड झाली तरी लक्षात ठेव, जे हरवलं ते परत येईल, जे तुटलं ते नव्यानं जुळेल, जे गेलं ते योग्य नव्हतं आणि जे येणार आहे ते श्रेष्ठ असेल. तुझी प्रार्थना स्वामींनी ऐकली, तुझं रडणं स्वामींकडे पोहोचलंय, तुझ्या मनातील वेदना त्यांनी अनुभवल्यात आणि म्हणूनच ते तुला बोलावतायत. तुला वाटत असेल मी एकटा पडलोय, पण बाळा, तू एकटा कधीच नाहीस. स्वामींची सावलीच तुझ्या मागे आहे. तू पडणार नाहीस, तू तुटणार नाहीस, तू हरवणार नाहीस, जोपर्यंत श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. जगातलं कुठलंही सामर्थ्य स्वामींच्या इच्छेपेक्षा मोठं नाही. काळ, नशीब, ग्रह, लोक कोणीच नाही. आजपासून तू नुसतं एक वाक्य बोल, स्वामी, माझ्या आयुष्याची सूत्र तुमच्याकडे. आणि मग बघ, समस्यांचा भार कसा हलका होतो ते. मन शांत होतं, आतून नवीन ऊर्जा जागते आणि तुझ्या जीवनाची दिशा बदलू लागते. कधी तुला थकवा येईल, कधी तुला रडावंसं वाटेल, कधी तुला जगापासून दूर पडावंसं वाटेल. तेव्हा शांत बस, डोळे मीट आणि मनात फक्त नाव घे, श्री स्वामी समर्थ. या नावातच उपचार आहे, या नावातच शक्ती आहे, या नावातच प्रेम आहे, या नावातच तुझं रक्षण आहे. बाळा, जीवनाचा प्रवास कधीच सरळ नसतो. कधी मार्ग सपाट, कधी काटेरी, कधी शांत, कधी वादळांनी भरलेला. पण याच वादळांमध्ये तुझ्या धैर्याची, भक्तीची आणि निष्ठेची परीक्षा होते. तू अनेकदा स्वतःलाच विचारलंस, मी इतकं सांभाळतो तरी माझ्यासोबतच एवढं कठीण का होतं? पण लक्षात ठेव, जो आत्मा महान असतो त्याची परीक्षा नेहमी कठीण असते. तुझं मन कमजोर नाही, फक्त थकलंय आणि थकलेल्यालाच स्वामींची सर्वाधिक गरज असते. तू धावतोयस, संघर्ष करतोयस, पण मनाला एक हाक येते, बाळा, थोडं थांब, माझ्या चरणाजवळ बस. ही हाक स्वामींची आहे, कारण ज्याला स्वामी जवळ घेतात त्याचं मन पुन्हा उभं राहतं. स्वामी म्हणतात, आयुष्यातील प्रत्येक बंद दरवाजाचं कारण असतं आणि जेणेकरून योग्य दिशेकडे वळशील म्हणून मी कधी कधी मार्गच बदलतो. तुझ्याकडे बघ, तू एखाद्या नदीसारखा आहेस. कधी शांत वाहतोस, कधी प्रचंड वेगात धावतोस, कधी अडथळ्यांवर आपटूनही मार्ग बनवतोस. अशी मनाची नदी जेव्हा स्वामींच्या प्रवाहात मिसळते तेव्हा जीवन दिव्य होतं. कधी कधी तुला लोकांनी दुखावलं असेल, तुझ्या चांगुलपणाची थट्टा केली असेल, तुझ्या शांततेला कमकुवतपणा म्हटलं असेल, तुझ्या प्रामाणिकतेची कदर केली नसेल. काही जणांनी तुला फसवलं असेल, काही जण दूर गेले असतील,
पण हे सगळं तुला खाली खेचण्यासाठी नाही, हे सगळं तुला जास्त उंच नेण्यासाठी होत आहे. कारण ज्या मनाला स्वामी मोठं बनवतात त्या मनातून काही लोक दूर जातातच, जे तुझ्या मार्गासाठी योग्य नसतात, जे तुझ्या हक्काच्या आनंदाच्या मध्ये असतात, जे तुझ्या वाढीला अडथळा बनतात. ते स्वामी स्वतः तुझ्यापासून दूर करतात. तू दुःख मानतोस, पण स्वामी तिथेही कृपा करत असतात. आज तू जिथे उभा आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू खूप काही सहन केलेस. तुझ्या हृदयावरच्या प्रत्येक जखमेने तुला मजबूत केले. तुझ्या अश्रूंनी तुझं मन अधिक निर्मळ केले आणि तुझ्या संघर्षांनी तुझ्या आत्म्यातील प्रकाश अधिक तेजस्वी केलाय. माणसं तुला सोडतील, परिस्थिती बदलतील, काळ बदलतो, नशीब बदलतं, पण स्वामींची साथ कधीच बदलत नाही. स्वामींच्या कृपेने बाळा, जे तुटलं ते नव्याने बनणार आहे, जे हरवलं ते परत येणार आहे, जी वेदना आहे ती शक्तीत परिवर्तित होणार आहे आणि ज्याची वाट तू इतके दिवस पाहतोयस ते तुझ्याकडे येणारच आहे. स्वामींचं एकच वाक्य लक्षात ठेव, ज्याला मी उचलतो त्याला कोणीही खाली आणू शकत नाही. आज तू स्वतःला ज्या ठिकाणी कमजोर समजतोस, उद्या तिथेच तुझी सर्वात मोठी ताकद असेल. जी गोष्ट आज तुला चिंता देते तीच उद्या तुझ्या आयुष्यात मोठा आनंद घेऊन येईल. फक्त एक गोष्ट कर, शांत बस, डोळे मीट आणि स्वामींच्या नावात मन पूर्णपणे सोडून दे. कारण नामस्मरण म्हणजे फक्त जप नाही, तो आत्म्याचा उपचार आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या प्रयत्नांत, तुझ्या नशिबात स्वामींचं मार्गदर्शन उतरणार आहे. तू फक्त विश्वास ठेव. का माहितीये? कारण तू रडतोयस म्हणून नाही, तुझं मन स्वामींसाठी पवित्र आहे म्हणून. बाळा, जीवनात एक वेळ येते की आपण खूप थकतो. फक्त शरीर नाही तर मन, आत्मा, विचार सगळंच थकल्यासारखं वाटतं. तू ही अशीच एक अवस्था पार करतोयस. पण लक्षात ठेव, थकलेल्या मनाला आराम देण्यासाठीच तर स्वामी असतात. तू किती दिवसांपासून स्वतःला समजावतोयस, मी ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, मी सांभाळू शकतो. पण आत खोल कुठेतरी तुझा आवाज म्हणत होता, कुणीतरी माझं मन ऐकलं पाहिजे, कुणीतरी मला मिठी मारावी, कुणीतरी मला सांगावं की मी ठीक आहे. आज तो आवाज स्वामी ऐकतायत. ते तुला म्हणतात, बाळा, तुझ्या वेदना माझ्याकडे दे. तू एकट्याने का उचलतोयस एवढं? तू अनेक वेळा रडलास, काही रडणं दिसलं, काही मनातच गडप झालं. कधी आवाज फुटला नाही, कधी बोलण्याची शक्ती राहिली नाही, कधी कुणाला सांगण्यासारखं वाटलं नाही आणि कधी सांगूनही समजणारा कोणी नव्हता. पण स्वामी तुझ्या भावना पूर्णपणे जाणतात. त्यांना तू बोलावं लागत नाही. त्यांना तू लपवलेल्या दुःखाचाही आवाज येत असतो. तुझ्या शांततेतही हाक असते, एक प्रार्थना असते, एक विनंती असते, स्वामी माझ्यावर हात ठेवा आणि मला खूप धैर्य द्या. आणि स्वामी नेमकं तेच करतात. बाळा, कधी तुला जाणवलंय का, जी गोष्ट तुला तोडण्यासाठी आली होती त्याच गोष्टीने तुला जास्त मजबूत करून ठेवलं. जे लोक तुला सोडून गेले त्यांच्या जाण्याने तू अधिक स्वावलंबी झालास. जे प्रसंग तुझ्या आयुष्यात धक्क्यासारखे आले त्यांनी तुझ्यातील विश्वास वाढवला. प्रत्येक दुखण्याने तुला आकार दिला, प्रत्येक अडथळ्याने तुला उंच नेलं आणि प्रत्येक अश्रूने तुझ्या मनात दिव्यता वाढवली. म्हणून तुला वाटतंय तू एकटा आहेस, पण तू एकटा नाहीस, तू तयार होतोयस. स्वामी तुला म्हणतात, बाळा अजून थोडं सहन कर, तुझ्यासाठी मी काही मोठं राखून ठेवलंय. तुला कधी कधी वाटतं लोक बदलले, नाती बदलली, विश्वास तुटला, पण बाळा बदलणं हे नित्य आहे. माणसं दूर जातात कारण स्वामींना तुझ्या आयुष्यात नवं चांगलं आणायचं असतं. जे जाईल ते चुकीचं जात नाही, जे राहील ते योग्य राहील आणि जे येईल ते दिव्य येईल. जीवनातील प्रत्येक वळणावर स्वामी तुझ्यासोबत आहेत. तू जसा छोट्या बाळासारखा त्यांच्या चरणाजवळ बसतोस ते तुला हळूच म्हणतात, चिंता करू नकोस, तुझं आयुष्य माझ्या हातात सुरक्षित आहे. आज जे तुझ्यासाठी कठीण आहे उद्या तेच तुझी गौरवपूर्ण कथा बनेल.
आज जे तुझ्या मनाला वेदना देतंय, उद्या त्यातूनच तुझे मोठे आशीर्वाद जन्म घेतील. स्वामींना वेळ लागतो, पण त्यांची देणगी कधीच उशिराची नसते. ती नेहमी योग्य वेळीच मिळते. फक्त एक वाक्य मनात पुन्हा पुन्हा बोल, स्वामी समर्थ, माझं रक्षण करा. या एका वाक्याने तुझं मन हलकं होईल, तुझ्या विचारात स्पष्टता येईल, तुझ्या आत्म्यात प्रकाश उरेल आणि तुझं संपूर्ण जीवन बदलायला सुरुवात होईल. तू महान आहेस बाळा. तुझ्या मनातली भक्ती स्वामींना प्रिय आहे. आणि तू रडतोयस म्हणून नाही, तुझं मन पवित्र आहे म्हणून स्वामी तुला जवळ घेत आहेत. ते म्हणतात, बाळा, पुढचा मार्ग मी दाखवेन, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आता शांत हो, आत खोल श्वास घे, स्वामींचं नाव घे आणि तुझं मन त्यांच्या चरणाशी ठेवून दे. बाळा, कधी कधी मन खूप दिवस शांत राहतं, पण एखाद्या क्षणी अचानक भारावून जातं आणि डोळ्यात पाणी येतं. का येतं हेही कळत नाही. असं का होतं माहितीये? कारण जेव्हा मनातला एक दडलेला आवाज म्हणत असतो, स्वामी, मला तुमची गरज आहे, आणि त्या आवाजाला स्वामी नेहमी ऐकतात. तू आज जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू खूप काही सहन केलेस. जगाला तुझ्या संघर्षांचा अंदाज नसला तरी स्वामींच्या ध्यानात तुझं प्रत्येक पाऊल आहे. तुझ्या वाटेवरचा प्रत्येक काटा, प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, सगळं स्वामी जाणतात. तुझ्या मनात कधी आठवणी उफाळून येतात. ज्यांनी दुखावलं तेही आठवतं, ज्यांनी साथ दिली नाही तेही आठवतं, ज्यांना वचन देऊन मागे हटलो तेही आठवतं. पण स्वामी म्हणतात, भूतकाळावर विचार करू नकोस बाळा, कारण तुझ्या भवितव्याची दारं मी उघडणार आहे. तू कधी कधी स्वतःलाच कमी समजतोस. मी पुरेसा नाही, मी कमी पडतोय. पण बाळा, तू कधीच कमी नव्हतास. ज्याचं मन स्वच्छ, ज्याच्या हृदयात प्रेम, ज्याच्यात सहानुभूती, नम्रता, तो मनुष्य कधीच छोटा नसतो. तुझ्याकडे पाहून स्वामी म्हणतात, हा माझा बाळ आहे, याच्या मनाचा पवित्रपणा मला प्रिय आहे. भौतिक जगात कदाचित तुला माणसं कमी समजतील, पण स्वामींच्या दृष्टीने तू अनमोल आहेस. कधी तुला वाटत असेल, माझ्यासोबतच एवढं सगळं का? प्रत्येक गोष्ट माझ्याच मार्गात अडथळा का बनते? पण खरं पाहिलंस तर बाळा, तू ज्या उंचीवर जाणार आहेस तिथे पोहोचण्यासाठी स्वामी तुझ्यातील प्रत्येक कमजोरी काढून टाकतात. ते तुला तयार करतात, मोठ्यासाठी, श्रेष्ठासाठी, दिव्यासाठी. जगातील अनेक लोक नेहमी नजर टाकतात बाहेरच्या गोष्टींकडे, संपत्ती, यश, नाव, कीर्ती. पण स्वामी जेव्हा बघतात ते मन बघतात, आणि तुझं मन त्यांना आवडतं. तू कितीही तुटलास तरी तुझ्यातला प्रेमाचा दिवा तू विझू दिला नाहीस. तुझा चांगुलपणा अजूनही तुझ्यात आहे. तू दुःखांतून गेलास पण कटुता निर्माण होऊ दिली नाहीस, आणि त्यामुळेच स्वामी तुझा हात धरणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात आता उजेड वाढत जाणार आहे. तुझे गमावलंस ते आता परत येईल, पण त्याच्याही दुप्पट रूपात. जी गोष्ट आज तुला मिळत नाही ती तुला योग्य वेळी मिळेल. योग्य माणसं तुझ्या जीवनात येतील, नात्यांमध्ये स्थिरता येईल, मनातील रिक्तता भरली जाईल, आशीर्वादांचा वर्षाव वाढेल. फक्त एक गोष्ट कर, तू तुटतोयस तेव्हा, तू रडतोयस तेव्हा, तू एकटा होतोयस तेव्हा शांतपणे म्हण, श्री स्वामी समर्थ. या नावात देव आहे, या नावात ऊर्जाही आहे, या नावात प्रेमही आहे, आणि या नावात तुझ्या आयुष्याचा बदल लपलेला आहे. हळुवार श्वास घे, मन शांत कर, कारण पुढची वेळ स्वामींच्या चमत्कारांची आहे. तुझ्या घरात आता प्रकाश येणार आहे. तुझ्या मार्गातील अडथळे लवकरात लवकर दूर होणार आहेत. तुझ्या नशिबात लवकरच आता मोठे बदल सुरू होणार आहेत. तू रडतोयस म्हणून नाही बाळा, तुझं मन पवित्र आहे, निर्मळ आहे, म्हणून स्वामी तुला जवळ घेतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी आहे ना तुझ्यासोबत. मग आता काळजी करू नकोस, तू आता निर्धास्त राहा. धन्यवाद मंडळी. आजचा हा आध्यात्मिक प्रवास आपला इथेच समाप्त होतो.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक शुभेच्छा, प्रेम आणि आधारानेच आम्ही पुढे जात आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या दिव्य आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.